नमस्कार, आप देख रहे हैं SY लाइव न्यूज। ठाणे महानगर पालिका में सेवानिवृत्त सफाई कर्मचारियों के 64 वारिसों को वारसागत आधार पर नौकरी देने की प्रक्रिया पूरी कर ली गई है। महापौर शर्मिला पिंपलोलकर के हस्ते 10 वारिसों को प्रतीकात्मक नियुक्ति पत्र सौंपे गए। इस दौरान उप महापौर कृष्णा पाटिल, विरोधी पक्ष नेता अशरफ शानू पठान, शिवसेना गठनेता पवन कदम सहित कई अधिकारी मौजूद रहे। नियुक्ति पत्र मिलने के बाद वारिसों और उनके परिवारों में खुशी का माहौल देखने को मिला और एक दूसरे को मिठाई खिलाकर खुशियां मनाई गईं। उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे के निर्देश के बाद प्रशासन ने इस प्रक्रिया में तेजी लाई। बाकी पात्र वारिसों को भी जल्द नियुक्ति पत्र दिए जाएंगे। ठाणे से यूसुफ पुरी की रिपोर्ट। खरं तर ठाणे महानगरपालिकेच्या अंतर्गत सफाई कर्मचारी यांच्या वारसांचा जो प्रलंबित विषय होता तो बरेच वर्ष प्रलंबित होता आणि तो आज आपण इथे 64 वारसा हक्कांना तो आपण मार्गी लावला आहे। महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या आदेशानुसारच खरं तर सफाई कामगारांच्या वारसांना आज आपण नियुक्तीपत्र इथे आपल्या महापौर दालनात सर्वांसमोर दिलेलं आहे। आपले उप महापौर आहेत, आपले विरोधी पक्ष नेते आहेत, गटनेते आहेत, आपले सर्व सर्व अधिकारी आहेत आणि यांच्या सर्वांच्या समवेत आपण आज हे नियुक्तीपत्र वारसांना दिलेले आहेत। एकूण 64 नियुक्तीपत्र आज वाटप झालेले आहेत। सर्वांच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद होत आहे आणि असे चांगले निर्णय यापुढेही या ठाणे महानगरपालिकेकडून घेतले जातील। धन्यवाद।